नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी मनोरंजन विश्वमध्ये स्वागत करते. आता माझ्यासोबत झी मराठीचे मस्तीखोर कलाकार आहेत. कशा आहात तुम्ही सर्व? आम्ही खूप मस्त. तू कशी आहेस? मस्त. दहीहंडीचा सध्या माहोल आहे आणि आपल्या दोन छोट्या मुलींनी दहीहंडी फोडले, छान दिसतायत त्या. पण तुम्ही त्यांना काय कॉम्प्लिमेंट द्याल? अरे नाही, आज दोन्ही कृष्ण खूप सुंदर दिसतात आणि युजली आम्ही त्यांना नॉर्मल फ्रॉक्स आणि नॉर्मल ड्रेसेस मध्ये बघतो, तर आज फार गोड दिसतायत त्या. आई काय म्हणेल आज? आज आई एकदम छान खुश आहे. हो नाही, गोड दिसतोय माझा कान्हा. आणि अगं कुठल्याही आईला आपलं मूल राधा किंवा कृष्ण झाले की ते भरून येतं ना, गोड दिसतात ते प्रचंड. सो येस, तीच भावना आहे. आणि वेदू आणि आनंदी दोघी जणी फार गोड दिसतात आणि त्यांनी काय छान दहीहंडी फोडली, किती मज्जा केली त्यांनी. पण बिचाऱ्यांना चॉकलेट नाही मिळाले म्हणून ते उदास आहेत. वेदाला चॉकलेट मिळालंय, फक्त तिला अजून खाता येत नाहीये म्हणून ती उदास आहे. अगं मी तिला म्हणाले इंटरव्ह्यू झाल्यानंतर खा. फोडली नाहीये, पण आज हात घालून चॉकलेट घेतलेत. ताईला विचारायला आवडेल की ताई सर्वात मोठी असून सेटवरती सर्वात लहान व्यक्ती आहे, मी म्हणेन. तर तिच्या लहानपणीची एखादी दहीहंडी किंवा राधा बनली होतीस का तू कधी? मी दहीहंडी कधीच नाही, मला भीती वाटते. मला बघायला आवडतं लांबनं, पण मी कृष्ण कधीच बनले नाही. राधा बनले होते लहान असताना, जेव्हा मी शाळेत होते ते. आणि मग आईनी नटून थटून तयार करून आम्ही केला होता डान्स. तिला आज दहीहंडी फोडताना बघून असं वाटलं होतं का मी पाहिजे होती तिकडे? मला नाही वाटलं, ह्या सगळ्यांना वाटलं, कारण त्याला फोडायची होती. हा. सो मी काल जेव्हा कळलं की वेदा दहीहंडी फोडणार आहे वगैरे, तर माझं असं होतं की मी का नाही, मी पण लहान आहे, मला पण फोडायचे. तर काल साधारण आमचं झालं की आपण फोडूया, तुम्हाला पकड मित्र, हे सगळं काल माझं आणि वेदाचा. म्हणून ती आल्यावर रागवली पण माझ्यावर की तू तर मला हे. प्रतीक्षा, यायचं होतंस घरी. हा, आपल्या घरकुल हा, मज्जा येईल. तेव्हा मी घेते तुला. हा पण त्यावेळेस फोडायला चान्स तरी देतील. आपण आपली आपण पण करणार आहोत राजा. कधी? तुला फोडावीशी वाटत होती ताई, सो तू जसं झालेलं की मला पण फोडायची, पण ती फोडत होती. तर तिचं असं एक असतं ना जुगलबंदी, की तुमच्या दोघींमध्ये झाली की मी जाणार असं काही झालेलं तुमचं? नाही, आम्ही गेलो तर सगळी एकत्र जाऊ. अच्छा. हा. आणि तुम्ही तिघींचे छान फोटो आलेत. प्रतीक्षा ताईंनी मिस केलं ते, खिडकीतून एखाद्याला बघतो ना आपण असं बालमध्ये. हो. तिकडे काय तुम्ही जोकर, तुझं काय चाललेलं आहे? नाही, मी फक्त त्यांना सांगत होते की तिथे दहीहंडी फोडतात असं असं करून, मग ते चॉकलेट्स पडले. हे सगळं मी एनॅक्ट करून दाखवलेलं आहे. हा ना, आता आपण इनॅक्ट खरंच करायचंय. मी गेम घेऊन आले बिकॉज आता सगळा एवढा छान ग्रुप झाला 3-3चा. तयार आहात का तुम्ही? मी दहीहंडीचे सॉंग्स आणले, तुम्हाला ओळखायचे कुठलं सॉंग आहे ते. 3 ग्रुप त्यांचा, 3 ग्रुप ह्यांचा. ओके. वेदू, तू मी आणि अनन्या तू आपण एका ग्रुपमध्ये आहोत आणि आनंदी, नीरा आणि नर्मदा आजी एका ग्रुपमध्ये. ओके. तर आपली कॉम्पिटिशन आहे एकदम. म्हणजे आपण गेम खेळणार. खेळणार. 2 टीम्स आहेत. ओके, असं काय पहिलं कोण खेळणार? आई, असं काय नसतं, आम्ही दोघं जिंकणार ना गाण्यांना. अगं ती त्या ग्रुपमध्ये. आपल्या टीम मध्ये. सो पहिलं कोण करताय? रेडी आहात का तुम्ही? हे तुमचे जे इन चॅट्स असतात किंवा इन टॉक्स असतात, मला खरंच ऐकायला आवडणार आहे. इनर जोक्स आणि इनर चॅट्स. सो पहिलं पहिलं आम्ही बोलतही नाही, आमच्या डोळ्यांमधून चालू आहे सगळं ना, मला माहिती आहे. सो पहिलं कोण करणार? इच्छा कोणाला अशी? मी करते. चलो. Yes. ये त्यांना ओळखायचंय. हा, अपोजिट टीम. अनन्या करणार आणि आम्ही ओळखणार. नाही त्या हा. हे पण नाही, दहीहंडीची गाणी आहेत. दहीहंडीची गाणी त्यांना आली तर पाहिजे. अरे येत असतील त्यांना, असे कसे? वेदा तू नाही ओळखायचा? मी तेच म्हणाले. आम्हाला एवढं हो येत असणार. हे बघ, वट टू वडकर, कान्हा, कृष्ण, कान्हा, कन्हैया. एक मिनिट, आपण स्टार्टिंग मध्ये ना तू केलं तर आम्ही ओळखत. त्यांनी ओळखायचं. तो ये तो अच्छे से नहीं करेगी फिर. नहीं, मतलब मैं उसको बता. ती छान करते. ओके, कन्हैया. अजून त्याला काय म्हणतात? कान्हा, कृष्ण, कन्हैया, अगं थांब तू. गोविंदा. हा, गोविंदा.
आता तुम्ही करायचं ह्या तिघी ओळखणार. राजापुरीमध्ये चल जा ना. तू हेल्प करते सरळ सरळ विसरली. फोनवर बसली. काय 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 चढी. हे माहिती नाही तुम्हाला, थांबा मी तुमच्या ओळखीच देते. हे आहे आमच्या चल चॅलेंज पहिलंच तेच तर तू मला द्यायची. हो म्हणजे माहिती आता. हे देणार तुला. चल चॅलेंज येस. वर्षा. थोर, विशी, रावण, पुरुष. काय आवाज आवाज? साऊंड आवाज. आता हे मराठी खूप आवाज. त्याला काय म्हणतात? शोर. मच गया शोर. हे भारी होतं. हे अमिताभ. ये तूच आहे, जा. मला सांग पण तुला माहितीये काय गाणं? नाही थांब. माहितीये हा. त्यांना बोलून दाखवायचं नाही, हा तिघांना सांगायचंय काय ते. ऍक्शन करायची हा. त्यांना दाखवायचं त्यात. करून दाखव. तुम्ही गायचं मी तू गातेस, गाऊ नको बाळा. आनंदी आनंदीला ओळखता येत आहे? रील मध्ये जातीये जवळ. तिने तिची स्टेप बनवली आहे, तिने तिचं गाणं बनवलंय. ना स्टेप. नाही आज कसं ओळखणार. ओके. अरे पण सांग बाबू. हा वर्ड टू वर्ड सांग की आता तिने जे पहिला word काय होता? पहिला वर्ड काय हे तू स्वतः आता त्यांना सांग की पहिला वर्ड काय होता, पण कानात सांग. कुठे कोण केलेला म्हणजे काय म्हणाली तू पण मला सांग. अच्छा. तिने वेगळंच गाणं घेतलेलं आहे. आता ठरलं नाहीये ना. पहिला वर्ड आहे ना, तू त्यांना एनॅक्ट करून दाखव. असं असं कर. हा असं कर. कर असं. हा. कान्हा कृष्ण कान्हा कान्हा असं माधव गोविंदा 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 आणि गोविंदा रे गोपाळ. वा. हिने जे काय अच्छा गोविंदा रे गोपाळ जे तुक्का मारलाय. आता तुमच्यातलं कोण येणार? ही आनंदी. आता तिघे घ्या तू. छान कर जिंकू देतो. हा चालेल. ते प्रॉब्लेम आहे त्याला. जे तू बोलू शकते ते सांग. मी सांगू? मी help करा. तिला हेल्प करणार. ती करेल. मी नाही करणार. तूने अच्छा ही किया. हे तूने गलत समझा था. हे ना करायला. हा रेडी आहे. हा रेडी आहे. तुमची टीम रेडी आहे. हा. ती 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 ना ती. आओ आओ. आजा आजा. थांब तू जरा, त्यांना ओळखू दे. नाही आम्ही ओळख. अरे हा. आजा आजा कन्हैया काय काना बरोबर करते ती. काना सोजा जरा. आला रे आला. गोविंदा आला. बापरे बापरे. छान केला आनंदी खरंच छान. छान केलं आनंदी. व्हेरी गुड कर. आमचा प्रॉब्लेमच आहे, आम्ही नॉर्मल नाही बोलू शकत. आनंदीने खरंच छान केलं. तुम्ही सगळ्यांनी खूप छान केलं. पण तुमचं दहीहंडीचं कुठलं असं गाणं आहे जे आवडतंय आणि तुम्हाला आता त्याच्यावरती नाचायचंय? दहीहंडीच्या मावळमध्ये नाचायची इच्छा होते ना आम्हाला, मग झाली होती तसं. तिला तेच म्हणाली की आपण आज जाऊन किंवा मेकअप रूम मध्ये जाऊन आपण गाणं लावून नाचूया. मग असं कुठलं तुमचं गाणं आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला नाचायचंय? हा, असं बरं थोडी नाच. तरी तरी कुठलं गाणं असेल त्याच्यावरती नाचायला आवडेल? हा तुला आहे. काय ते ना
पण गाणं आहे ना तिकडे लावलेलं ना ते म्हणजे गयाच्या सारी नगरी. आहे नाही ते असं मला खिडकीवाला होतं ना असं खिडकी तिचं वेगवेगळं गाणं. असं सुकायला. तिचं वेगळं गाणं. आपण खिडकी गाणं सांगते तू आता ते म्हणालीस ना. एक आपण एक गाणं नाही ते खिडकीचं होतं ना ते खिडकीचं काय पटकन आपल्याकडे वेळ काय आणि मग नाचायचंय तुम्हाला नाही मी गाणं सांगते खिडकी आणि बाईचं गाणं विचारलंय ऐक ना गाणं विचारलंय फक्त तिने ते गाणं सांग तू नंतर एक्सप्लेन. मच गया शोर. मग बोला आता हे प्लीज माझ्यासाठी. मच गया शोर सारी नगरी. रे थँक्यू सो मच. आता तुम्हाला जायचं आय नो. थँक्यू सो मच आणि खूप मज्जा करा यावर्षी.